नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण कालपासून नवरात्र विशेष रांगोळ्या चालू केलेल्या आहेत. मी आधीच्या आठवड्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे. तर तुम्ही ह्या रांगोळ्या नक्की बघा. कारण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲटलीस्ट 3 तरी रांगोळ्या आहेत. तुम्हाला जी पण आवडेल नक्की ट्राय करा ती रांगोळी. आणि हा आठवडा आणि या पुढचा आठवडा, पूर्ण आठवडा आपण हे दोन्ही आठवडे आपण रांगोळी, नवरात्र विशेष रांगोळीच बघणार आहोत. तर तुम्ही आजच्या भागातली ही पहिली रांगोळी बघू शकता. चौकोन काढला आहे मी एक आणि त्यामध्ये स्वस्तिक काढलं आहे. तुम्ही स्वस्तिकऐवजी पावलं वगैरे, लक्ष्मीचे पावलं किंवा दुसरं कुठलंही शुभचिन्ह काढू शकता. आणि त्या चौकोनाच्या बाजूने असे 7-7 टिंब काढून घेते आहे. थेंब काढून घेतलेले मोठे मोठे थोडेसे. आणि जरी तुम्हाला रांगोळी जास्त लागणार असेल, पण रांगोळी दिसायला तेवढीच आकर्षक आहे आणि सोप्या पण आहे. तुम्हाला नक्कीच काढता येतील. मी गॅरंटी देते तुम्हाला नक्कीच काढता येणार ह्या रांगोळ्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने अशा ब्रशच्या साहाय्याने आपण ती डिझाईन करून घेतो. अतिशय सोपं आहे. फक्त ही डिझाईन काढण्यासाठी आपल्याला खाली प्लेन सरफेस पाहिजे, एकदम खडबडीत जागा नको आहे आणि रांगोळी एकदम सुटसुटीत पाहिजे, ओलसर रांगोळी नको आहे. तेव्हा ही रांगोळी काढायला जमते. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यात असे 3-3 थोडे मोठे थेंब काढून घ्यायचे. पिवळ्या कलरने काढलेत मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकता. आणि तुम्हाला रोज अशाच युनिक रांगोळ्या बघायच्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. आणि जर आवडल्या रांगोळ्या तर कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला रांगोळ्या कशा वाटताय नवरात्र विशेष. बघा, पहिली रांगोळी आपली तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा. तर ही आजच्या भागातली दुसरी रांगोळी. पानाचा आकार द्यायचा होता त्यामुळे मी मध्ये तो सर्कल ठेवला, म्हणजे स्टेन्सिल ठेवली. त्यामध्ये आपण लक्ष्मीचे पावलं काढतोय आणि बाजूला पाकळ्यांचा आकार देणार आहे, फुलाच्या पाकळ्यांचा आकार. तुमच्याकडे जर असं स्पून असेल, चमचा असेल तर त्याच्या मदतीने काही नाही, फक्त त्या टिपक्यावर तो स्पून ठेवायचा, मागचा भाग त्याचा, आणि खाली ओढायचा तो. तुम्हाला जसं ज्या पद्धतीने आकार द्यायचा आहे तसं देऊन घ्यायचा. आणि हे बोटं काढायचे एकदम बारीक छोटेसे. खूप सोपे आहे रांगोळी. एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्कीच जमेल. त्यात लाल आणि पिवळा कलर भरून घेतलेला आहे आणि साईडने असं पाकळ्या काढते, म्हणजे जसं एक फूल असं आपलं कमळाचं, त्या टाईप आपण काढतो एक. आणि तुम्हाला जर समजा नोटिफिकेशन नाही येते यूट्यूबचं, म्हणजे आपल्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, कारण की रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करा. काहीच प्रॉब्लेम नाही, तिथे तुम्हाला व्हिडिओ नक्की भेटेल. तर आणि ते बेल आयकॉन तरी प्रेस करून ठेवा तुम्ही. तिथे ऑल म्हणून ऑप्शन असतो, तर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येतील. आणि नाही आले तर डायरेक्ट चॅनलवर जाऊन चेक करा. रांगोळीत कलर भरून पण छान वाटेल. मी भरला आहे शेवटी, थोडासा पिवळसर कलर भरून टाकला आहे. या पद्धतीची रांगोळी आपण आधी पण ट्राय केलेली आहे, पण आता नवरात्र म्हटलं मग त्यात आपण लक्ष्मीचे पावलं वगैरे काढून थोडी वेगळी लुक देऊ रांगोळीला, म्हणून ट्राय केली मी. तर ही पण रांगोळी रेडी झालेली आहे आपली, बघू शकता तुम्ही. आणि आजच्या भागातली शेवटची रांगोळी, ती पण चौकोनच आहे, चौकोनातलीच रांगोळी आहे.
रांगोळी फिलरने असा कलर भरून घ्यायचा किंवा तुमच्याकडे चाळणी असेल चहाची गाळणी त्याच्या मदतीने. कारण की आपण जेव्हा हाताने भरतो तो एवढा इक्वल येत नाही कलर नाही का व्यवस्थित. रांगोळी फिलरने बरोबर व्यवस्थित कलर पडतो. आणि अशी पट्टीच्या साहाय्याने बघा ह्या आधी पण तुम्हाला दाखवलेलं आहे चौकोन करायचा व्यवस्थित दिसतं. मग ते पट्टीच्या साहाय्याने करून घ्यायचं म्हणजे बाजूचा जो कलर असतो तो पण व्यवस्थित शेपमध्ये दिसतो. आणि आतमध्ये लक्ष्मीचे पावलं काढून घेतले स्टेन्सिलच्या मदतीने. तुम्ही हाताने पण ट्राय करू शकता. चार साईडला 4 अशा रेषा काढायच्या आहेत. थोडा गॅप ठेवायचा आहे. पूर्ण चौकोनापर्यंत नाही काढायची ती रेष. ही रांगोळी तुम्ही जेव्हा फर्स्ट डे आपला नवरात्रीचा पहिला दिवस आहे, सफेद कलर आहे वाटतं त्या दिवशी, तर त्या दिवशी पण काढू शकता. तसं आपण कलरवाल्या तर रांगोळ्या बघणारच आहे सोमवारपासून घटस्थापनेच्या दिवसापासून. पहिल्या रांगोळीत जसे टिपके काढून घेतले तसे काढून घ्यायचे 4 साईडला. त्या रांगोळीत आपण ब्रशच्या साहाय्याने डिझाईन केली होती तयार. यात आपण छोटा चमचा आहे ना तो गुलाबी कलरचा वापरलेला, त्याच्या मदतीने आपण डिझाईन तयार करणार आहे. काय नाही, फक्त त्या थेंबावर त्या टिपक्यावर ते हे ठेवायचा चमचा आणि खाली ओढायची ती डिझाईन. तो थेंब खाली ओढायचा असतो. एकदम सोपं आहे. फक्त प्लेन सरफेस पाहिजे बस. आणि रांगोळी एकदम सुटसुटीत. ओल्या रांगोळीवर जमत नाही, जमतं पण ती व्यवस्थित येत नाही तो आकार. फिलरच्या मदतीने असा पिवळा कलर भरून घेऊ त्यामध्ये. तर कशा वाटल्या मला रांगोळ्या नक्की कमेंटद्वारे कळवा आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्ही ह्या डेली यूजसाठी पण काढू शकता रांगोळ्या. खूप सोप्या आहे. भेटूया अशाच सोप्या आणि सुंदर नवरात्र विशेष रांगोळ्यांसाठी. तोपर्यंत धन्यवाद. रांगोळीची प्रॅक्टिस करा. बाय.